नमस्कार मित्रांनो, आपण 4थीच्या भूगोलमधला 9वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती हा टॉपिक MPSCच्या सिलेबसमध्ये विचारला गेला आहे, म्हणून हा महत्त्वाचा बनते. चला तर मग सुरुवात करूया. नैसर्गिक वने ही महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. वनांची वाढ ही सूर्यप्रकाशाबरोबरच त्या प्रदेशातील जमीन, हवामान व पाण्याची उपलब्धता या नैसर्गिक घटकावर अवलंबून असते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात या घटकात भिन्नता असल्याने वनप्रकारात भिन्नता आढळते. या पाठात आपण महाराष्ट्रातील प्रमुख वनांचा अभ्यास करूया. वनप्रकार, त्यांचे वितरण व पर्जन्याचा सहसंबंध असतो. आपण वनसंपत्ती बघूया. सदाहरित वनं बघत आहोत आपण. ज्या भागात 300 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य होतो त्या भागात सर्वसाधारणतः ही वने आढळतात. अनेक प्रकारचे वृक्ष या वनात असल्याने ही वने वर्षभर हिरवी दिसतात. बघा, हिरवी का दिसतात सदाहरित वने? कारण 300 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य आणि अनेक प्रकारचे वृक्ष या वनात असल्याने. बघा, सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात सदाहरित वने आढळतात. हे महत्त्वाचं आहे. सदाहरित वने कुठे आढळतात? सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात. या वनात वृक्षाची विविधता जास्त आढळते. नागचंपा, जांभूळ, फणस, तेलाताड इत्यादी प्रमुख वृक्ष तसेच वेत व बांबू या वनस्पती येथे आढळतात. निम सदाहरित वने 1000 ते 3000 मिमी पर्जन्य होणाऱ्या प्रदेशात सर्वसाधारणतः ही वने आढळतात. इथे बघा, हा मॅप दिला आहे सदाहरित वन. इथे हे आपल्याला विचारणार नाही, पण माहिती असो. या वनातील वृक्षातील विविध सदाहरित वनांपेक्षा कमी असते. सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उताराच्या भागात ही वने आढळतात. येथे आंबा, फणस, ऐन, किंजळ, कदम, शेवरी इत्यादी वृक्ष प्रमुख आहेत. आंबा हे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे, हे माहिती असू द्या. पानझडी वने, ज्या भागात 600 ते 1000 मिमी पर्जन्य होतो अशा भागात पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याची उपलब्धता कमी असते. अशा वनातील वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूत पडतात, झडतात, गळून पडतात. त्यामुळे वनांना पानझडी वने म्हणतात. कोकण, सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश, सातपुडा पर्वत, पठारावरील डोंगररांगा आणि राज्याच्या पूर्व भागात ही वने आढळतात. या वनात साग, हिरडा, वड, पळस, सालई, मोह इत्यादी वृक्ष आढळतात. महाराष्ट्राच्या वनक्षेत्रांपैकी बराचसा भाग या प्रकारच्या वनांनी व्यापलेला आहे. झुडपी व काटेरी वने, 600 मिमीपेक्षा कमी पर्जन्य असलेल्या प्रदेशात प्रामुख्याने ही वने आढळतात. या वनातील वनस्पतीमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी वनस्पतीची पाने लहान असतात, तसेच त्या काटेरी असतात. पर्जन्यछायाच्या प्रदेशात ही वने हमखास आढळतात. या वनात बाभूळ, बोर, निवडुंग, खेर इत्यादी वनस्पती आढळते. खारफुटी वने बघू, हे महत्त्वाची आहे. पश्चिम किनारपट्टीवरील खाड्यांच्या भागात खारफुटीची वने आढळतात. ही वने क्षारयुक्त मचूळ पाणी असलेल्या भागात आहेत. या वनांमुळे सागर किनारपट्टीचे लाटांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण होते, हे महत्त्वाचं आहे. या वनांमुळे सागर किनारपट्टीचे लाटांपासून मोठ्या प्रमाणावर रक्षण होते. या वनस्पतीमुळे किनारी प्रदेशातील जलचरांना आश्रय मिळतो. हे असं विचारलं जाऊ शकते. याचे उपयोग, यामुळे काय होते, असं काही विचारलं जाऊ शकते, म्हणून लक्षात ठेवा. समोर बघूया. वनांचे महत्त्व, हे महत्त्वाचं आहे, विचारले जाऊ शकते. वनाचे अनेक फायदे आहेत. वनांमुळे हवेत गारवा राहतो, जमिनीची धूप थांबते, जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. वनांच्या प्रदेशात प्रदूषण पातळी कमी असते. महत्त्वाचं आहे, तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा आठवण ठेवा. वन प्रदेशातील वातावरण आल्हाददायक असते. वने ही वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान असते. वनातून आपल्याला अनेक उत्पादनं मिळते. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्ष ठेवू नये का? वनांचे अनेक फायदे आहे. वनांमुळे हवेत गारवा असतो, जमिनीची धूप थांबते, जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. वनांच्या प्रदेशात प्रदूषण पातळी कमी असते. हे खूप महत्त्वाचं आहे. वन प्रदेशातील वातावरण आल्हाददायक असते. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. वने ही वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान आहेत. वनातून आपल्याला अनेक उत्पादन मिळते. वनसंवर्धन बघू. वनांचे रक्षण व जोपासना करणे म्हणजे वनसंवर्धन होय. वनांचे प्रमाण अलीकडच्या काळात झपाट्याने कमी होऊ लागले आहे. यासाठी आपण विविध प्रकारची झाडे लावली पाहिजे, त्यांची जोपासना केली पाहिजे. माळरानावर, डोंगर उतारावर, टेकड्यांवर, घराशेजारील मोकळ्या परिसरात, रस्ते व लोहमार्गाच्या दुतर्फे झाडे लावून ती वाढवली पाहिजेत. तरच आपल्या परिसरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व वनसंपदेत वाढ होईल. प्राणीसंपत्ती बघूया. इथे माळढोक दिला आहे आणि हे शेकरू. समोर बघूया. प्राणीसंपत्ती, दाट वने असलेल्या भागात प्राणीजीवन समृद्ध असते. त्या मानाने वनस्पती विविधता
कमी असलेल्या भागात प्राणीजीवनाची विविधता मर्यादित आढळते. महाराष्ट्रात सदाहरित व निमसदाहरित वनात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, हत्ती, रानडुक्कर इत्यादी प्राणी आढळतात. तर पानसडी वनात तसेच कमी पर्जन्याच्या प्रदेशात हरिण, कोल्हे, लांडगे, तरस हे प्राणी आढळतात. काटेरी वनाच्या भागात साळींदर, ससा, हरिण, तरस इत्यादी प्राणी तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी विविध जातीचे सर्प आढळतात. भारद्वाज, मोर, घुबड, सातभाई इत्यादी पक्षी वनांमध्ये आढळतात. झुडपी व काटेरी वनात माळढोक हा पक्षी आढळतो. हा पक्षी आता दुर्मिळ होत आहे. पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल, हिरवे कबूतर हा आपला राज्यपक्षी आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हरियाल हा राज्यपक्षी आहे. हे बघा हरियाल. भीमाशंकर येथे आढळणारी शेकरू ही मोठी खार आपला राज्य प्राणी आहे, हे माहीतच हवे. जंगलतोडीमुळे वनांचे प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे वन्य प्राणी जीवन धोक्यात आले आहे. प्राणी व पक्षी यांचे संरक्षण व संवर्धनासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य उभारून राज्याच्या वन विभागाने अनेक प्राणी व पक्ष्यांना आश्रय दिला आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण प्रश्न बघूया. बघा, 300 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात कोणती वने आढळतात? सदाहरित. हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. राज्यवृक्ष कोणता? आंबा. ज्या वनातील वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूत झडतात त्यांना कोणती वने म्हणतात? पानझडी. हे महत्त्वाचं नाही आहे. हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? राज्यप्राणी शेकरू आहे. हे महत्त्वाचं नाही आपल्या एक्झामसाठी. समोर बघूया. आपल्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खारफुटी वनांचे महत्त्व. आपण देवराई म्हणजे इथे दिलं आहे माहिती, ते बघून घेऊया. देवराई पश्चिम महाराष्ट्रात व सह्याद्रीच्या भागात पूर्वापार राखलेली अशी काही वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्राच्या अंतर्गत भागात छोटेसे देऊळ असते. या देवळाच्या आसपासच्या भागातून वृक्षतोड करण्यास सामाजिक बंदी असते. या वनांना देवांची वने म्हणजेच देवराई असे म्हणतात. देवराई हा महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा पारंपरिक प्रकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकांच्या सहवासातून वनसंवर्धन घडून आले आहे. हा पाठ इथेच संपतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठासोबत. तुम्हाला माहिती आवडली असेल आजची तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल. थँक्यू.